माहिती आहे की बरीचशी कामं पूर्णत्वाला गेलेली आहेत. आज साधारण 90-95% हायवेचं काम होत आलेलं आहे. काही ठिकाणी थोडंफार एजन्सीज नीट नव्हत्या, काही ठिकाणी नैसर्गिक ह्याच्यामुळं कामं लांबली, काही ठिकाणी लँड ॲक्विजिशनमुळं कामं लांबली. अशा काही अडचणी आहेत. आज माणगाव, इंदापूर वगैरे इथले जे आहेत तिथं थोडा उशीर लागणार आहे तिथली कामं व्हायला, कारण त्यांचे टेंडर जे आहे ते जरा उशिरा झाले. त्यामुळे आज इथं नवीन एजन्सी दिल्यात आपण ज्या कामं सुरू केली, रेल्वे ओव्हरब्रिज असतील, बायपास असेल, हे सगळं जे आहे ते आता अंतिम याच्यामध्ये आलंय. आणि त्याच्या पलीकडे सांगतो, त्याच्या पलीकडे सुद्धा जी कामं पूर्वीच्या ह्याच्यातनं राहून गेली, मग आता ज्या ठिकाणी आपण उभा आहे इथं त्यांना व्हेकल अंडरपास पाहिजे. माग आम्ही चिता बरोबर ना गाव चितेच्या इथं आम्ही थांबलो. तिथं त्यांची सर्व्हिस रोडची आणि व्हेकल अंडरपासची मागणी होती. इथलं ही कामं पुढचा आपण नॅशनल हायवेनं एक उरलेला याचं आपण हे केलेलं आहे. साधारण तो आणखीन एक 200 कोटीचा कार्यक्रम होणार आहे. तो गडकरी साहेबांकडं नॅशनल हायवेवाल्यांनी पाठवून दिलाय मंजुरीला. याच्यामध्ये परशुराम घाटाचं वायाडक्ट सुद्धा आपण हे पण लक्षात घ्या. परशुराम घाटामध्ये ऍक्सिडेंट होतात, ते डोंगर सारखा कोसळतो, तिथं बरेच हे होतं. त्यामुळे मधल्या अधिवेशनात पण हा विषय झाला होता. परशुराम घाटाचं नवीन वायाडक्टचा सुद्धा सर्वे करून आपण गडकरी साहेबांकडे पाठवलं.